इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन सराव संच 4.1. आता आपण सराव संच 7.1 वरील काही उदाहरण सोडवणार आहोत जीएसटी वर आधारित. त्याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करताना त्यांच्या दुकानातील काही औषधांवरती जीएसटीचा दर हा 12% आहे, तर सी जीएसटी व एस जीएसटीचा दर किती असेल. किती सोपा प्रश्न आहे एकदम. काय म्हटलं आहे, औषधांचा पुरवठा करतात त्याच्या दुकानातील काही औषधांवर म्हणजे जीएसटीचा दर हा 12% आहे. आता आपण मगाशीच पाहिलं, एक वाक्य लिहून घेतलं की सी जीएसटी आणि एस जीएसटीचा दर हा समान असतो. म्हणजे काय असेल तर या ठिकाणी 12% आहे तर दर किती असेल, म्हणजे दुकानातील औषधांवरचा असं म्हणूया आपण, औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. म्हणून सी जीएसटी दर बरोबर एस जीएसटी दर असतो, म्हणजे दोघांचा समान असतो. म्हणून सी जीएसटी चा दर बरोबर एस जीएसटी चा दर हा समान असल्यामुळे 12%चे 2 भाग झाले म्हणजे 6%. दोघांचा दर हा किती असेल, 6%. म्हणून आपण लिहू शकतो इथं सी जीएसटी बरोबर 6% व एस जीएसटी दर बरोबर 6%. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. असं उदाहरण जर आलं तर समान 2 भाग करून टाकायचे त्याचे. प्रश्न दुसरा दिलाय, एका वस्तूवरील सी जीएसटीचा दर 9% असेल तर एस जीएसटीचा दर तसेच जीएसटीचा दर किती असेल. किती सोपं आहे एकदम. सी जीएसटी आणि एस जीएसटीचा दर हा समान असतो. सी जीएसटी दर बरोबर एस जीएसटी दर समान असतो. तर म्हणून एस जीएसटीचा दर हा किती टक्के असेल, 9%. म्हणून जीएसटी दर बरोबर सी जीएसटी चा दर अधिक एस जीएसटी चा दर बरोबर 9% अधिक 9% बरोबर एकूण 18%. म्हणून जीएसटीचा दर हा किती टक्के असेल, 18%. आता आपल्याला प्रश्न तिसरा दिलेला आहे, मसर्स रियल पेंटचे प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. जीएसटीचा दर 28% असल्यास कर बीज का सी जीएसटी व एस जीएसटी किती रुपये आकारला असेल. म्हणजे आपण या ठिकाणी या उदाहरणात आपल्याला पेनचे 2 डबे घेतलेले, एका डब्याची किंमत दिलेली आपल्याला 2800 रुपये. तर त्या दुकानदाराला आपण सी जीएसटी आणि एस जीएसटी किती आकारला आहे किंवा किती दिलेला आहे हे आपल्याला या उदाहरणात काढायचे. मग आता प्रत्येकी एकूण डबे किती, मसर्स रियल पेंटचे प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे 2 डबे घेतले. मग आता आपण या ठिकाणी पेंटचे 2 डबे घेतले. म्हणून एकूण किंमत, त्या रंगाची एकूण किंमत, एका डब्याची किंमत 2800 आहे. 2800 गुणिले 2 बरोबर 5600 रुपये एवढी किंमत झाली. याच्यावर आता म्हणजे करपात्र रक्कम, म्हणून करपात्र रक्कम
बरोबर किती 5600 रुपये. तर CGST आणि SGST किती आपल्याला माहिती आहे की CGST आता इथं काय म्हटलं त्याने जीएसटीचा कर इथं लिहू आपण जीएसटी चा कर किती टक्के आहे 28%. म्हणून आता आपल्याला माहिती आहे की CGST आणि SGST समान असतं म्हणून CGST दर बरोबर SGST दर किती असेल रे हा 28% म्हणजे याच्या निम्मे म्हणजे दोघांचा दर हा किती असेल मग 14%. म्हणून आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी तर CGST किती या रकमेवर म्हणजे करपात्र रकमेवर CGST आणि SGST किती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून कोणतं तरी एक काढू आपण. म्हणून CGST दर बरोबर सूत्र आहे आपलं करपात्र रक्कम गुणिले जीएसटी दर गुणिले करपात्र रक्कम गुणिले किती टक्के येतो आपला 14% म्हणजे 14/100 बरोबर करपात्र रक्कम किती आहे तुमची 5600 गुणिले 14/100 बरोबर 0 गेला 56 गुणिले 14 बरोबर यांचा काय करायचा आपण गुणाकार 56 गुणिले 14 यांचा आपण जर गुणाकार केला तर तो साधारणतः 784 येतो. म्हणजे CGST किती लागला तुमचा 784. म्हणून CGST बरोबर SGST बरोबर किती रुपये द्यावे लागतील आपल्याला 784 रुपये. म्हणून CGST आणि SGST किती रुपये लागला असेल 784. प्रश्न चौथा दिलेला आहे आता आपल्याला एका रिस्टॉच बेल्टची करपात्र किंमत रुपये 586 आहे. जीएसटीचा दर 18% आहे तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल. म्हणजे या उदाहरणामध्ये काय दिले त्यांनी आपल्याला दिलेल्या गोष्टी आपण आधी लिहू. बेल्टची करपात्र किंमत बरोबर 586 रुपये म्हणजे त्या बेल्टची किंमत दिली तर जीएसटीचा दर दिला आपल्याला जीएसटी दर 18% तर ग्राहकाला बेल्ट किती रुपयास मिळेल. म्हणून ग्राहकाला किती रुपये लागतील असं आपल्याला या उदाहरणात दिलेलं आहे. दिलेल्या गोष्टी लिहिल्या आपण. करपात्र किंमत बेल्टची किंमत 586 जीएसटीचा दर 18% ग्राहकाला किती रुपये लागतील असं विचारलेलं आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे म्हणून जीएसटी दर दिलाय 18% म्हणून त्याला एकूण आपण इथे लिहू ग्राहकाला किंवा जीएसटी किती लागेल करपात्र रकमेचं जीएसटी बरोबर करपात्र रक्कम किती रुपये 586 गुणिले 18% छेदात 100. आता यांचा गुणाकार भागाकार काय असेल तो करायचा आणि हा गुणाकार भागाकार करत असताना पाहता 2×5 10 0×0 हे 9 18. पुन्हा आता या ठिकाणी आपण भाग देऊया 5×1 5 0×0 5×1 5 3 उरले 3×6 5 5×7 35 1 उरला भाग जात नाही 0 5×2 10. पुन्हा 5×1 0×0 5×5 1 8 उरले आता 8 वर 5×5 3 उरले 3×6 36 5×7 35 1 उरला भाग जात नाही पॉईंट ठेवला 5×2 10. पुन्हा आता या ठिकाणी पहा पुन्हा या 10 ने आपण भागू 10 ने जर भागितलं तर काय येतो इथं 10×1 10
1 उरला 17, पुन्हा 10 1 10, 7 उरले, भाग जात नाही, 72 घेतला, पुन्हा म्हणजे पॉईंट ठेवला म्हणजे 11.72. म्हणजे या ठिकाणी येतो 11.72 गुणिले 9. यांचा गुणाकार करू आपण. 9 दुणे 18, अच्छाला 1, नवीन 7 7 9 63 आणि 1 64, अच्छाला 6, 9 1 9, 9 आणि 6 15, अच्छाला 11, 15 म्हणजे सॉरी 5 घेतला, अच्छाला 1, 9 1 9 आणि 1 10 पॉइंट. म्हणजेच किती रुपये आले तुमचे? 105 रुपये आणि 48 पैसे एवढा काय लागणार आहे त्याला जीएसटी. मग विचारलेलं काय नाही आपल्याला, ग्राहकाला किती रुपये लागतील. म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर करपात्र रक्कम, म्हणजे ही मूळ किंमत झाली. करपात्र किंमत लिहूया आणि अधिक जीएसटी बरोबर करपात्र रक्कम किती होती तुमची? 586 रुपये आणि 0 पैसे. म्हणूया आपण इथं अधिक जीएसटी किती आला तुमचा? 105 रुपये आणि 48 पैसे बरोबर. यांची जर आपण बेरीज केली तर 5 6 5 11, अच्छाला 1 8 आणि 1 9, 5 1 6. म्हणजे एकूण ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम ही 591 रुपये आणि 48 पैसे एवढे त्याला द्यावे लागतील. आता आपल्याला प्रश्न 5वा दिलेला आहे. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी सह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत आणि त्यावरील जीएसटी आणि सीजीएसटी व एसजीएसटी चे गणन करा. मग उदाहरणात काय दिलेलं आहे आधी आपल्याला ते आपण पाहूया. आपल्याला या ठिकाणी जीएसटी सह एकूण किंमत दिलेली आहे. एकूण किंमत कारची एकूण किंमत आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे ती? बरोबर 1770 रुपये. जीएसटी दर दिलाय आपल्याला 18%. तर आपल्याला विचारलंय कारची करपात्र किंमत आणि दुसरी गोष्ट विचारले सीजीएसटी बरोबर एसजीएसटी काढा. अशा पद्धतीने या उदाहरणामध्ये एवढ्या गोष्टी दिलेल्या आणि विचारलेल्या आहेत. मग आता आपण काय करायचं? जे दिलेलं आहे किंवा जे विचारलेलं आहे ते पाहूया आपण. कारची करपात्र किंमत म्हणून किंवा समजा म्हणूया आपण. समजा कारची करपात्र किंमत बरोबर X रुपये मानू. म्हणून आता याच्यावर जीएसटी लागेल की नाही. म्हणून जीएसटी बरोबर ह्या रकमेवर करपात्र रक्कम किती? X गुणिले किती आहे? जीएसटी 18%, 18/100 बरोबर. म्हणून जीएसटी बरोबर आता काय करणार आपण? जीएसटी हा या दोघांचा आपल्याला काय सांगितलं इथं आता आपल्या दोघांचा गुणाकार सांगितलेला आहे. म्हणून 18/100 बरोबर याला 2ने भागून घेऊ आपण. 2 9 18, 9x/50. हा काय झाला तुमचा जीएसटी. मग हे झाल्यानंतर आता आपल्याला कारची किंमत काढायची. सूत्र मापलं. म्हणून कारची किंमत बरोबर कारची करपात्र किंमत. कारची एकूण किंमत विचारली आपल्याला. मग करपात्र किंमत अधिक जीएसटी. मग करपात्र रक्कम किती आहे आपली? करपात्र किंमत X काढायची. कारची एकूण किंमत किती आपली?
770 रुपये. करपात्र किंमत एक्स अधिक जीएसटी किती आला तुमचा 9x छेदात 50. म्हणून किंवा बरोबर सॉरी इथं बरोबर म्हणूया आपण. आता यांचा 1700 म्हणून 1770 बरोबर. आता यांचा तिरकस गुणाकार करू आपण 50x अधिक 9x छेदात राहिला तुमचा 50. यांचा तिरकस गुणाकार 50 गुणिले x 50x अधिक 9x छेदात इथं 1 आहे 9x 9x छेदात राहिला तुमचा 50. म्हणून 50x अधिक 9x बरोबर हा आता भागीले तो इकडे काय झाला गुणिले 1770 गुणिले 50. म्हणून या दोघांची बेरीज आली तुमची 59x बरोबर. याचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार साधारणतः 1770 गुणिले 50 याचा गुणाकार येतो 88,500. म्हणून x बरोबर 88,500 छेदात 59. आणि म्हणून आता यांचा काय करायचा आपण भागाकार. या दोघांचा भागाकार केल्यानंतर तो भागाकार येतो साधारणतः 1500 1500. आता आपल्याला या ठिकाणी कारची करपात्र रक्कम आपण काढली 1500 रुपये. आता विचारलंय आपल्याला त्यांनी जीएसटी सीजीएसटी आणि एसजीएसटी. परंतु जीएसटी हा किती टक्के घेतलाय त्यांनी 18%. म्हणजे ह्या रकमेवर 18% घेतलेला आहे. म्हणून सीजीएसटी बरोबर एसजीएसटी एकूण 18% जीएसटी घेतलाय. म्हणजे याच्या निम्मे आला तो किती 9%. म्हणून सीजीएसटी बरोबर एकूण करपात्र रक्कम किती आहे तुमची 1500 रुपये गुणिले 9%. शून्य गेले 2 शून्य गेले 15 आणि 9 5 नव्हे म्हणजे 9 आणि 15 गुणिले 9 जर आपण गुणाकार केला तर 135 रुपये. म्हणजे साधारणतः सीजीएसटी आणि एसजीएसटी 135 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने हे 270 आणि हे 1500 म्हणजे बरोबर 1770 ला ती रिमोट कंट्रोलची कार आपल्याला मिळते.